महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या ऑफर्स रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आलेत लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 15 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर पर्यंत 1998 च्या खरेदीवर बंपर गिफ्ट, लाडक्या बहिणीला 3 ऍक्टिवा गाडी गिफ्ट, दररोज चिंका चांदीची जोडवी गिफ्ट, पेशवाई सिल्क साडी 1200 ची 346 मध्ये, कलांजली पैठणी सिल्क 1500 ची 594 ला, 3 पीस ड्रेस 2 पीस ड्रेस घ्या 1188 रुपये, एक घ्या एक फ्री, ब्रँडेड शर्ट टोरी कंपनीचा एक घ्या एक फ्री, 5000 रुपयांची बनारसी नवरी शालू 1495 रुपयाला. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरी, तालुका मिरज, जिल्हा सांगली. कुपवाडमधील मनोज व मनीषा केसरेकर दाम्पत्याच्या हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी शुक्रवार दिनांक 21 रोजी सांगली व कुपवाड बंदची हाक देण्यात आली आहे. याच दिवशी सकल हिंदू समाजाच्या वतीने सायंकाळी मारुती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार बैठकीत दिली. मोर्चात आमदार संग्राम जगताप आणि महेश लांडगे सहभागी होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पडळकर यांनी केले. अत्याचार होत असतील तर हिंदूंनी त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे. पोलिसांनीही 2-4 एन्काउंटर करून जिल्हा शांत करावा. त्यासाठी उत्तर प्रदेशात जाऊन एन्काउंटर कसे करतात याचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे. राजकीय लोकप्रतिनिधींनी चुकीचे कामे करत असलेल्या गुन्हेगारांवर कारवाईसाठी पोलिसांचे हात मोकळे सोडावेत असंही पडळकर म्हणाले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी डोंगरे, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष नितीन चौगुले यांच्यासह सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. गोपीचंद पडळकर म्हणाले की समाजात जिहादी मानसिकतेतून सातत्याने घटना घडत आहेत. लव्ह जिहाद, लँड जिहाद, कॉर्पोरेट जिहाद सुरू आहे. कुपवाडमधील घटना ही याच मानसिकतेतून घडली आहे. हातावरचं पोट असलेल्या आणि काबाड कष्ट करून जगणाऱ्या केसरेकर कुटुंबालाच उद्ध्वस्त करण्यात आले. आरोपी फरीद शेखकडून 7 महिन्यांपासून ही कुटुंबीय त्रास सहन करत होते. पोलिसांना लोकप्रतिनिधींना त्रासाची कल्पना दिली असली तर ही घटना रोखता आली असती. नाशिक, कोल्हापूर, पुण्यात ही सातत्याने या घटना घडत आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी सांगली बंद आणि मोर्चाचं आयोजन करण्यात आले. या मोर्चात आमदार संग्राम जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह हिंदुत्ववादी संघटना सहभागी होणार आहेत. आरोपी फरीद शेख याला फासावर द्यावे त्या दृष्टीने पोलिसांनी तपास करावा. दुहेरी हत्याकांडाचे चार्जशीट तात्काळ दाखल करावे. हा खटला जलद गती न्यायालयात चालवावा. सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट हर्षद निंबाळकर यांची नियुक्ती करावी. केसरेकर यांची मुलगी मनाली ही मुख्य साक्षीदार असल्याने तिच्यासह इतर साक्षीदारांना पोलीस संरक्षण द्यावे. दोन्ही मुलांची जबाबदारी शासनाने घ्यावी. शिक्षण पूर्ण झाल्यावर सरकारी नोकरी द्यावी अशी मागणीही पडळकर यांनी केली आहे. कवटेमहांकाळ तालुक्यातील अलकुड एस ते इरळी रस्त्यालगत अलकुड गावच्या हद्दीत कोकळे येथील 21 वर्षीय तरुणाचा धारदार हत्याराने निर्घृण खून केल्याची घटना रात्री उघडकीस आली आहे. प्रणव प्रकाश कदम असं मृत तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोघा संशयितांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. कवटेमहांकाळ तालुक्यातील अलकुड ते इरळी रस्त्यालगत प्रणव कदम याचा मृतदेह पडल्याची माहिती गावातील पोलीस पाटील यांनी कवटेमहांकाळ पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल शिवशरण, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा तातडीने पंचनामा केला. प्राथमिक पाहणीत प्रणव कदम याच्या कपाळावर गंभीर घाव असून पाठीवर आणि छातीवर सुमारे 10 ते 12 वार धारदार हत्याराने करण्यात आल्याचं दिसून आले. त्यामुळे धारदार हत्याराने हल्ला करून त्याचा खून करण्यात आल्याचं प्रथमदर्शनी स्पष्ट होते. पंचनामा पूर्ण केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी कवटेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात आणलाय. ही खुनाची घटना रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली असून खुनाची घटना रात्री 2 वाजता उघडकीस आली आहे. दरम्यान खुनामागील नेमकं कारण काय आणि या घटनेत कोणाचा सहभाग आहे याचा तपास कवटेमहांकाळ पोलीस करतायत. आर्थिक व्यवहारातून हा खून झाला असल्याची शक्यता तपासली जाते. या प्रकरणी दत्तात्रय युवराज पाटील यांनी कवटेमहांकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे हे स्वतः तपास करत आहेत. जतचे आमदार गोपीचंद पडळकर हे स्वतःचे नेतृत्व अपयशी ठरल्याने दुसऱ्यांच्या कामाचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना आमदारकीचा राजीनामा त्यांनी द्यावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांची तक्रार करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते तम्मनगोंडा रवी पाटील यांनी दिलाय. रवी पाटील म्हणाले, माडगाळ येथे जिल्हा परिषदेच्या निधीतून उभारण्यात आलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याचे भूमिपूजन 22 ऑगस्टला नियोजित असताना आमदार पडळकर यांनी आज घाईघाई तिथे जाऊन परस्पर उद्घाटन केले. यापूर्वीही जत तालुक्यात एका प्राथमिक आरोग्य केंद्राचे त्यांनी अशाच प्रकारे उद्घाटन निवडणुकीपूर्वी केले.
आज तागायत तिथे एकही कर्मचारी अथवा वैद्यकीय अधिकारी नेमलेला नाही. अशा प्रकारे दुसऱ्यांच्या कामांचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या आमदार पडळकर यांनी राजीनामा द्यावा. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडेही त्यांच्याबद्दल तक्रार करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. विधानसभा निवडणुकीवेळी पडळकरांनी MIDC बांबू लागवडीची घोषणा केली होती. निवडणुकीनंतर जलजीवन मिशनची कामे करण्याचं आश्वासन दिलं होतं. प्राणी संग्रहालयाचीही घोषणा केली आहे, मात्र यातील कोणतंही आश्वासन पूर्ण झालं नाही. उलट तत्कालीन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी उमदी MIDCचा प्रस्ताव रद्द केल्याचे सहसंचालक पुणे यांना कळवल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे आमदार म्हणून पडळकर यांचं नेतृत्व अपयशी ठरल्याचा आरोप रवी पाटील यांनी केलाय. गोपीचंद पडळकर हे जत तालुक्याचे आमदार आहेत, मात्र त्यांनी जत तालुक्याला तहानलेलं ठेवून मंगळवेढ्याला पाणी दिले. ते आमदार जतचे असले तरी देखरेख मंगळवेढ्याचे करत असल्याचा आरोप तम्मनगोंडा रवी पाटील यांनी केलाय. मिरज रेल्वे जंक्शनमध्ये अमृत भारत योजनेचे काम सुरू होणार आहे की नाही यांसह सरकता जिना नाही, प्लॅटफॉर्म क्रमांक 5-6 ठिकाणी कोणतेही एक्सेलेटर, जिने किंवा लिफ्टची सुविधा नाही यांसह अनेक संतप्त सवाल खासदार विशाल पाटील यांनी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना केलेत. मंडळ रेल प्रबंधक कार्यालय पुणे येथे पुणे व सोलापूर मंडळ मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्राची बैठक झाली आहे. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार विशाल पाटील, बजरंग सोनवणे, भास्कर भगरे, निलेश लंके, शिवाजीराव काळगे, धैर्यशील मोहिते पाटील, डॉ. अमोल कोल्हे, धैर्यशील माने, श्रीरंग बारणे, मेधा कुलकर्णी, ज्योती वाघमारे, ओमराजे निंबाळकर यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी राजू श्रीवास्तव, के मिश्रा, राजेश वर्मा, सुजित मिश्रा उपस्थित होते. विशाल पाटील म्हणाले, मिरज जंक्शनचे आधुनिकीकरण गेल्या 10 वर्षांपासून रखडले. मॉडेल जंक्शनमध्ये रूपांतर करण्याचे रेल्वे प्रशासनाने यापूर्वी जाहीर केलं होतं. त्याचा विविध योजनांत समावेश झाल्याची घोषणा केली होती, परंतु काम काही झालं नाही. त्याची कारणे प्रशासनाने स्पष्ट करावीत अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच पुणे वंदे भारत एक्सप्रेस सांगलीपर्यंत वाढवावी. बंगळूर मुंबई स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस सांगली बेळगाव हुबळी मार्गे चालवावी. निजामुद्दीन यशवंतपूर संपर्क क्रांती एक्सप्रेसला सांगली येथे थांबा द्याव्या अशा मागण्याही देखील करण्यात आल्या. माधवनगर हद्दीलगत असणाऱ्या संजय इंडस्ट्रीजमध्ये एका टेक्स्टाईल कारखान्याला आज बुधवारी दुपारच्या सुमारास अचानक भीषण आग लागली आहे. कारखान्याच्या 3ऱ्या मजल्यावरील साहित्य आणि उत्पादनासंबंधी काही वस्तू जळून खाक झाल्या. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट नाही. रात्री उशिरापर्यंत कुपवाड पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली नव्हती. संजय इंडस्ट्रीज या माधवनगर नजीक असणाऱ्या औद्योगिक वसाहतीत उज्ज्वल टेक्स्टाईल नावाचा कारखाना आहे. 3ऱ्या मजल्यावर बुधवारी दुपारी 12च्या सुमारास आग लागली. माहिती मिळताच अग्निशामक दल आणि कुपवाड पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत 3 ते 4 तासानंतर आग आटोक्यात आणली. माधवनगरच्या ग्रामपंचायत प्रशासनाने आग आटोक्यात आणण्यासाठी मदत म्हणून पाण्याचा टँकर पाठवला होता. आगीत कारखान्याच्या 3ऱ्या मजल्यावरील साहित्य तसेच उत्पादनासंबंधी काही वस्तू जळाल्या. आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पंचनामा तसेच घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत कुपवाड पोलीस ठाण्यात झाली नव्हती. शाळा व महाविद्यालय परिसरात विद्यार्थिनींची छेडछाड होऊ नये यासाठी निर्भया पथकाची गस्त अधिक प्रभावी करण्यात येणार आहे. या पथकाला ई-बाईक्स उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी दिली. जत उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या वार्षिक तपासणीसाठी महानिरीक्षक शर्मा जत येथे आले होते. यावेळी त्यांनी पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांशी संवाद साधलाय. विद्यार्थिनींच्या सुरक्षतेला प्राधान्य देत शाळा महाविद्यालय परिसरात निर्भया पथकाची नियमित गस्त वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून पोलीस पाटलांची भूमिका महत्त्वाची आहे. गावात घडणाऱ्या संशयास्पद हालचाली, अनोळखी व्यक्ती तसेच बाहेरून येणाऱ्या व्यक्तींवर पोलीस पाटलांनी लक्ष ठेवावे. गावातील शांतता व सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी संशयास्पद प्रकारांची माहिती तातडीने पोलिसांना द्यावी असे आवाहन शर्मा यांनी केलंय. गावागावात सुरू असलेल्या ड्रग्ज, गांजा आणि हातभट्टी दारूच्या अवैध व्यवसायावरही पोलीस पाटलांनी बारकाईने लक्ष ठेवावे. अशा गैरप्रकारांची माहिती मिळताच ती पोलिसांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. नागरिकांनीही अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांना सहकार्य करावे असंही त्यांनी सांगितले. यावेळी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक कल्पना बारवकर, उपअधीक्षक सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक विजय घेरडे, सहाय्यक निरीक्षक बिराप्पा लातुरे, जीवन कांबळे आणि उमदी पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे उपस्थित होते.
अन्न औषध प्रशासनाच्या पथकाने मंगळवारी दुपारी वसंतदादा मार्केट यार्डात छापा टाकलाय. गुळात भेसळ असल्याच्या संशयावरून सेल्स कॉर्पोरेशन या गुळ व्यापार पेढीची तपासणी करण्यात आली. त्यात काही दोष आढळले असून गुळाच्या दर्जाबाबत शंका असल्याने 4,30,000 रुपये किमतीचा गुळ आणि गुळ पावडर जप्त करण्यात आली आहे. अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त रावसाहेब समुद्रे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आज दुपारी वसंतदादा मार्केट यार्डातील गुळ पेढीवर छापा मारलाय. गुळात भेसळीबाबत सतत तक्रारी आहेत. गुळात साखर आणि काही अनावश्यक रसायने मिसळली जात असल्याबाबत माहिती समोर येत होती. त्या पार्श्वभूमीवर अचानकपणे या पेढीची तपासणी करण्यात आली. सुमारे 2 तासांहून अधिक वेळ या ठिकाणी तपासणी केली जात होती. त्यात गुळावर लेबलिंगमध्ये दोष आढळून आले. शिवाय गुळ पावडर आणि गुळाच्या ढेप्यांमध्येही दर्जाबाबत शंका निर्माण झाल्याने हा सगळा माल जप्त करण्यात आल्याचे श्री समुद्रे यांनी सांगितले. अन्न विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी तुषार घुमरे यांच्यासह 4 जणांचा या पथकात समावेश आहे. श्री समुद्रे म्हणाले, गुळातील भेसळ आणि दर्जा या पातळीवर आम्ही काटेकोरपणे तपासणी करत आहोत. कुठेही शंका आली तर आम्ही तपासणी करतो. त्यानुसार आज वसंतदादा मार्केट यार्डमधील मितेश सेल्स कॉर्पोरेशनमध्ये आम्ही तपासणी केली आहे. तेथील नमुने तपासणीसाठी घेतलेत. पुणे बेंगळुरू महामार्गावरून नेर्ले गावात जाण्यासाठी सर्व्हिस रोडला जोडणारा अप्रोच रोड बंद करण्यात आल्याने नेर्ले गावातील वाहनधारक आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येची दखल घेत सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राहुल महाडिक यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली आहे. पाहणीनंतर गावात जाण्यासाठी आवश्यक अप्रोच रस्ता तयार करून घेण्यात आला असून यामुळे नेर्ले गावातील नागरिक तसेच वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यावेळी NHAIचे साईट इंजिनियर महेश पाटोळे उपस्थित होते. तसेच नेर्ले येथील कोल्हापूरकडे जाताना असलेल्या बोगद्याची आणि नेर्लेहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या लहान बोगद्याचीही पाहणी करण्यात आली. या दोन्ही ठिकाणी येणाऱ्या अडचणींबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या दूर करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचं आश्वासन राहुल महाडिक यांनी दिले. रस्ता व महामार्गाशी संबंधित समस्या मार्गी लागल्याने नेर्ले परिसरातील नागरिक, प्रवासी आणि वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यावेळी सतीश पाटील, हर्षवर्धन पाटील, हनुमंत कुंभार, सचिन पाटील, प्रमोद कदम तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. भाजपा किसान मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी महेश खराडे यांची तर प्रदेश सरचिटणीसपदी पृथ्वीराज पवार यांची निवड झाली. रोहित चिवटे आणि संदीप जाधव यांची राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. किसान मोर्चाच्या निवडी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी जाहीर केल्या. जिल्ह्यातील निवडीसाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजित देशमुख, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी पुढाकार घेतलाय. निवडीनंतर राज्य उपाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, भाजपने शेतकऱ्यांसाठी काम करण्याची मोठी संधी दिली आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यामुळेच ही संधी मिळाली आहे. यापुढच्या काळात सत्तेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू. द्राक्ष, बेदाणा, ऊस, दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करू. प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज पवार म्हणाले, शेतकऱ्याच्या प्रश्नांसंबंधी धोरण ठरवण्याची संधी मिळाली आहे. त्या संधीचे सोनं करू. सर्वांना बरोबर घेऊन काम करणार आहोत. यापुढच्या काळात जिल्ह्यासह राज्यातील किसान मोर्चाचे संघटन मजबूत करणार असल्याचे सांगितले.